भगवंताचे 8 लग्न झालेले आहेत, म्हणजे हे धरून एक पुन्हा 7 लग्न झालेले आहेत. भगवंताचे 8 पट्टनायका आहेत. सत्यभामा ही भगवंताची दुसरी पत्नी आहे. जेजेवंती, कालिंदी. कालिंदी ही तर आदिवाशाची मुलगी होती. आपण म्हणतो ना आता इंटरकास्ट मॅरेज, बरेच सुशिक्षित लोक म्हणतात, सोफिस्टिकेटेड, इंटरकास्ट मॅरेज झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. अरे तुम्ही नुसतं बोंबलत बसा. हे भगवान गोपालकृष्णाने 5000 वर्षापूर्वी केलेलं आहे. ती आदिवाशाची मुलगी आहे, लक्षात ठेवा. कोण? कालिंदी. तिच्यासोबत लग्न केलेलं आहे भगवान गोपालकृष्णाने आणि तिला पट्ट राणी बनवलेलं आहे. 8 नायकामधली ती एक आहे. अशा प्रकारे भगवंताचा संसार इथे सुखानं चाललेला आहे, अगदी आनंदात चाललेला आहे. कुठे? द्वारकेमध्ये. आणि नारद आले. नारदानी भगवंताला, जसं नारद आले, नारायण नारायण, हातामध्ये विना चिपळ्या, म्हटले भगवंता अहो एक वार्ता फार बेकार आहे. म्हटले कुठली वार्ता बेकार आहे? म्हणले भोमासूर नावाचा राक्षस आहे, त्यांनी 16,000 राजांना मारलंय, त्यांना हरवलंय आणि त्यांच्या मुली, बहिणी, त्यांच्या पत्न्या ह्या घेऊन ते गेले. 16,100 राजांना त्यांनी हरवले आणि त्याला मारलं पाहिजे म्हणले, कारण त्याचा लय अहंकार वाढलाय म्हटले, त्याचा प्रचंड अहंकार वाढलेला आहे म्हटले त्याचा. भगवंत म्हणले हरकत नाही. भगवंत भोमासुराकडे गेलेले आहेत. भोमासुराची बंदिखाणी धावा करती गोपी कामिनी. भोमासुराच्या बंदिखाण्यामध्ये त्या बाया, त्या स्त्रिया, राजस्त्रिया, देवा भगवंता तू कोण भगवंत आहेस, काय आहेस, आमची इथून मुक्तता कर, असं म्हणून देवाची आराधना करतात. आणि त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण जातात, भोमासुराशी लढा करतात, भोमासुराला मारतात. लक्षात ठेवा 16,100 शूरवीर राजाला मारलेलं आहे भोमासुरानं. किती? 16,100. केवढा ताकदवान असेल, किती प्रचंड सामर्थ्य असेल त्याचं. असा सामर्थ्यवान असलेला, ताकदवान असलेला, सैन्यबळ ज्याच्याकडे आहे, ताकदही आहे, पैशाचंही बळ आहे, माणसाचंही बळ आहे, 100 राजांच्या मुलींना, सुनांना, बहिणींना त्यांनी कारागृहामध्ये टाकलेला आहे, दास बनवलेला आहे. किती खतरनाक असेल. भगवंत त्याच्याशी भिडले. लढाई करावं तर माणसानं बरोबर विचारायची करावं, नाही आपलं असं असतं का? आपण पाहतो आपल्यापेक्षा कमजोर असन ना, मग आपण शिरजोर. आपल्यापेक्षा निबर असला की नको, त्याच्या नादी लागणं नको. काय येड आहे त्याचं, काय खरं आहे, त्याला येड म्हणून मोकळ होतो आपण. अवघड आहे. भगवान गोपाल कृष्णाचं तंत्र बघा, तुमच्या लक्षात येईल. बलाढ्य बघितला, ज्याला कोणीही राजा हरवू शकत नाही, ज्याच्या नादी लागू शकत नाही, त्याच्या नादी भगवंत लागलेले. म्हणजे याला बघू आपण सोय्याची, त्याला हरवलेलं आहे भगवंताने. आणि त्याच्या राजाला, त्याच्या मुलाला त्या राजगादीवर बसवलेलं आहे. मुलगा तर थरथर कापायला लागला. म्हणले महाराज माझ्या पित्याला मारलं तुम्ही, मला हे राज्य तुमचंच आहे. भगवंत म्हटले नाही, अशा अनितीनं मी जगणार नाही. या राज्याचा अधिकार तुझा आहे, कारण ही राजगादी, याचा राजवंश तू आहेस, म्हणून ही गादी तुलाच मिळाली पाहिजे. अहो म्हटले मी असा बारीक, ज्यांना ज्यांना माझ्या बापाने हरवलं ते आता वर मुंडके काढतील म्हणले कुत्र्यासारखे. का? तर माझा बाप शूरवीर होता, त्याच्या पुढं कोणाची ताकद नव्हती म्हणले, पण आता मी न्यायप्रिय आहे, मी कोणाला त्रास न देणार आहे, त्याच्यामुळे मला त्रास देतील. भगवंत म्हणले तुला त्रास देणार नाही, मी तुझं रक्षण करीन, चिंता करू नको. 1 महिना भगवंतानी त्याच्या राज्यात मुक्काम केलेला आहे. तुझ्या अंगालाही कोणी हात लावणार नाही म्हटले, लक्षात ठेव.
आणि ह्या 16,000 स्त्री आहेत ह्या भगवंतानं सोडून दिल्यात. म्हणून सांगतो तुम्हाला, तुल्य बळ अत्यंत महत्वाचं आहे. बरोबरीचा बघितला पाहिजे माणसाने. एक जण आपल्या जयपूर मधलं करमाडला गेलो आणि करमाडला गेल्यावर तिथं कोणासोबत तरी काहीतरी किरबिरी झाली. आता बाजारामध्ये होतेच, ते शेजारच्या गावचं होतं, तिथं आलं होतं बाजारामध्ये सोमवारी. त्या चिन्याची काहीतरी झाली किरबिरी. मग आता ते बी निब्बर होतं आणि हे बी निब्बर होतं. हे म्हणे तू जयपुरात ये म्हणे, मग तुला दाखवतो. त्याला वाटलं जयपुरात जायला काही कामच नाही आपल्याला. पुढे आला भागवत. ते म्हटलं चला बरी गोष्ट आहे, भागवत ऐकायच्या निमित्ताने जयपूरमध्ये जाऊ. आलं ते जयपूरमध्ये. आल्यावर त्यानं त्याची भेट झाली रस्त्यावर. ते म्हणे आय तुझ्या गावात आलो. ह्याला वाटलं आपण तर गमतीन म्हणलं होतं, इथं आलं गावात, आता तर अवघडच आहे. मला गावात काय कोणी बी येईल, आपल्या गल्लीत ये मग सांगतो. त्याला वाटलं आता याचा हिंमत वाढायला लागली बरं का, आपण बी जायला पाहिजे, जे होईल ते होईल. गेलो गल्लीत त्याच्या. आलो म्हणला तुझ्या गल्लीत, काय करशील? ते म्हणे गल्लीत तर कोणी येईन, आपल्या घरात येऊन दाखव मग म्हणीन तुला. गेलं ना त्याच्या घरात. ते म्हणे आलो तुझ्या घरात, काय करशील? ते म्हणे खरा एका बापाचा असशील ना, खुर्चीवर बसून दाखवशील म्हणे तू. याला वाटलं आता नाही बसतो तर 2 बापाचा, त्याच्यापेक्षा बसून जाऊ, काय मारणच म्हणे, जे होईल ते होईल. बसलं ना ते खुर्चीवर. ते म्हणे बसलो खुर्चीवर, आता काय करशील? आता चहा पिऊन जा म्हणे. आता काय करत, आता काय करत नाही. आपलं असं आहे, सुरुवातीला आपण एकदम असं गरम, आणि मग हळूहळू पुढच्याची ताकद दिसली का मग आपण थंडे. भगवंताचं असं नाही. भगवंत सुरुवातीला नरम एकदम समजून सांगतात सगळ्या गोष्टी, आणि नंतर भगवंत मग जेव्हा गरम होतात ना, भौमासुराचा निपांत केला, त्याला मारलं, 16,100 स्त्रियाला मुक्त केलं, प्रत्येकीला चोळी बांगडी केली, आणि रथामध्ये 2 रक्षक देऊन प्रत्येकीला आपापल्या राज्यामध्ये आपल्या भावाकडे, पतीकडे, आपल्या पित्याकडे पाठवलं. कसा न्यायप्रिय आहे कृष्ण. म्हणून कृष्ण देव आहे, लक्षात ठेवा. स्त्रियांची इज्जत करणारा आहे. पण माय बाप हो, युग कोणतंही असू द्या, त्रेतायुग असू द्या, द्वापार युग असू द्या, अन्यथा कलियुग असू द्या, कोणत्याही युगामध्ये स्त्रियांवरती अत्याचारच झालेले आहेत. आणि दुःखाला स्त्रियांना समोर जावं लागलेलं आहे. अग्नी परीक्षा सीतेलाच द्यावी लागलेली आहे, नाही का? बोलणे सीतेलाच खावे लागलेले आहेत, द्रौपदीलाच खावे लागलेले आहेत. एकही इमानदार माणूस नव्हता मायबाप हो. भागवत फार सुंदर सांगतं. प्रत्येक जण आपापल्या घरी गेली. दादा मी आले रे, बाबा तुमची लाडकी छकुली आली. पती देवाला म्हणते, नाथ मी तुमची अर्धांगिनी आली. 16,100 माणसातल्या एकाही माणसाने एकाही त्या भगिनीला घरी ठेवलं नाही. त्यांना सांगितलं तुम्ही भौमासुराच्या कारागृहामध्ये राहिलात, तुम्ही काही नीट राहिला असताल का? अरे मी तर असं म्हणेन, यांनी त्याच वेळेस मरायला पाहिजे होतं, ज्या वेळेला यांना हरवून यांच्या बहिणीला नेलं, यांना हरवून यांच्या पत्नीला नेलं, यांना हरवून यांच्या पुत्रीला, कन्येला नेलं. त्याच वेळेस यांनी आत्मघात करायला पाहिजे होता. जो आपल्या बहिणीचं रक्षण करू शकत नाही, जो आपल्या पत्नीचं रक्षण करू शकत नाही, जो आपल्या मुलीचं रक्षण करू शकत नाही, त्याला नाक उच्च करून बोलण्याची काय अधिकार आहे मला सांगा तुम्ही?
आणि उलट त्यांना बोलतात. त्यांची काय चूक होती सांगा ना. आजच्या सारखं थोडंच वातावरण होतं ते, असं नाही ना. जबरदस्ती त्या भूमासुरानं त्यांना नेलेलं होतं. परत त्या रथामध्ये बसल्या आणि परत त्या भूमासुराच्या राज्यामध्ये परत आलेल्या. 1 महिन्याचा मुक्काम आहे भगवान गोपाल कृष्णाचा तिथं, भागवत सुंदर सांगतं. आणि हा सगळा लवाजमा बघितल्यानंतर भगवंत म्हणतात, का रे उद्धवा, उद्धव सोबतच आहे, अरे कोणतं सैन्य आलं की काय हे सगळं. आता थोडी थिडके आहेत का ते, 16,100 रथ आहेत आणि सगळे एकदाच आले ते आपस. ते म्हणले देवा पण झेंडा भिंडा कोणता दिसत नाही, म्हणले रथ आपण पाठवलेले रथ वापस येत असतील. हा हे बी गोष्ट खरी आहे. रथ जेव्हा आले त्या रथातून त्या स्त्रिया उतरल्या. भगवंतांना, अहो तुम्ही आलात का वापस, तुम्हाला तुमच्या घरी पाठवलं होतं. सगळ्या माऊल्यांनी भगवंता पुढे लोटांगण घातलं, नमस्कार घातला. प्रभू एक तक्रार केली भगवंताला, देवा आम्हाला या बंदी शाळेतून का सोडवलंस रे, कशासाठी सोडवलंस. भगवंत म्हणतात, मी मुक्तीदाता आहे, तुम्हाला मुक्त केलेलं आहे, जा. कुठे जावं कृष्णा, आम्ही कुठे जावं सांग ना. अरे या संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण या समाजामध्ये आमच्याकडे एक तरी अशी पवित्र नजर आहे का सांग ना. कोणी आमच्याकडे चांगल्या नजरेनं बघत नाही देवा. कुठे म्हणून आम्ही जायचं, कसं जगायचं सांग ना. आम्हाला आता एकच उपाय आहे, जगायचं असेल तर आम्ही शरीराचा व्यवसाय करावा आणि त्या शरीराचा व्यवसाय करणाऱ्या ज्या गणिका आहेत, वेश्या आहेत, त्यांच्यासारखं जीवन जगावं एक. किंवा आम्हाला आमची इज्जत जर प्रिय असेल तर आम्ही आत्महत्या करावी. काय करावं तूच सांग. कृष्ण का देव आहे माहितीये तुम्हाला. ही लीळाच कोणी सांगत नाही एवढी खोलून. कृष्णाने सांगितलं, उद्धवा 16,100 मंगळसूत्र तयार कर. काय पाहिजे तुम्हाला गोपिकांनो. देवा आम्हाला ही मानानं जगता आलं पाहिजे आणि सन्मानानं मरता आलं पाहिजे, एवढंच आम्हाला पाहिजे, बाकी काहीच नको. ठीक आहे, हरकत नाही. उद्धवाला सांगितलं 16,100 मंगळसूत्र करायला. 16,100 मंगळसूत्र केले आणि उद्धवाला सांगितलं की तूच प्रत्येकीला वाटून दे. प्रत्येकीला वितरण करण्यात आलं मंगळसूत्राचं. आणि भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं की हे मंगळसूत्र गळ्यामध्ये घाला आणि कुणी जर तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर गळ्यातलं हे मंगळसूत्र दाखवा, सांगा मी कृष्णाची पत्नी आहे. मग बघतो तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेनं बघते ते. 16,100 स्त्रियांचं पुनर्वसन केलेलं आहे. लक्षात घ्या, खूप मोठी सामाजिक समस्या भगवंतानं त्या काळामध्ये 5,000 वर्षापूर्वी सोडवलेली आहे. 5,000 वर्षापूर्वी स्त्रियांना भटकता कामा नये, त्यांना आधार दिला पाहिजे भगवंत म्हणतात. आणि भगवंत इकडे पांडवाकडे जातात आणि हे 16,100 स्त्रिया भगवंत त्याच रथामध्ये बसवून द्वारकेकडे पाठवून देतात एक लखोटा घेऊन. उद्धव देवाला सांगतात जा. द्वारकेमध्ये उद्धव देव येतात आणि तो लखोटा रुक्मिणीच्या हातामध्ये देतात. रुक्मिणी लखोटा वाचते. रुक्मिणीला सांगतात, रुक्मिणी ह्या तुझ्या बहिणी मी 16,100 बहिणी तुझ्याकडे पाठवलेल्या आहेत, यांचं स्वागत कर, मोठ्या बहिणीसारखं यांना सांभाळ, असं त्या लखोट्यामध्ये लिहिलं होतं.